असा सुचला एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा बनवाल. चुरमुरे 5 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवायचे. 5 मिनिटानंतर चाळणीमध्ये काढून पाणी निथळवायला ठेवायचं. जास्त भिजले गेले असं वाटलं तर हाताने दाबून एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं. पॅनमध्ये तेल गरम झाले की राई घालायची. राई तडतडली की जिरं घालायचं. 3-4 कढीपत्त्याची पानं, 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक बारीक कापलेला कांदा, चवीनुसार मीठ घालायचं. कांदा चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. छान भाजला गेला आहे. आता एक बारीक चिरलेला गाजर घालायचं. एक मिनिटासाठी परतून घ्यायचं. गाजर थोडंसं मऊ झालं की हळद आणि हिंग घालायचं. आता भिजवलेले चुरमुरे घालायचे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ मसाला चुरमुऱ्यांना सगळीकडे लागेल. चार ते 5 मिनिटे परतून घ्यायचं. वरून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची. खूप कमी वेळात आणि कमी सामानात तयार होणारी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. वरून लिंबू पिळून गरमागरम सर्व करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.